नमस्कार. आजच्या या नव्या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण पेन्सिल बॉक्स ह्या एका अत्यंत प्रभावी आणि खरं तर तितक्याच विचार करायला लावणाऱ्या शॉर्ट फिल्मवर बोलणार आहोत. एका छोट्या मुलाची निरागसता आणि समाजातील काही अत्यंत कठोर वास्तवांचा सामना हा या कथेचा गाभा आहे. हे सगळं समजून घेतल्यानंतर या कथेचा एक अगदी वेगळा आणि सखोल दृष्टिकोन आपल्यासमोर येईल. तर जास्त वेळ न घालवता आपण थेट विषयाला सुरुवात करूया आणि बघूया की एक साधा पेन्सिल बॉक्स एवढ्या मोठ्या कथेचं प्रतीक कसा काय बनू शकतो. बरं, सुरुवात एका अगदी साध्या रोजच्या वाटणाऱ्या प्रसंगापासून करूया. पप्पूची ती धडपड आणि त्याची ती निरागस भीती आठवतीये? एक हरवलेला पेन्सिल बॉक्स आणि त्यावरून आईने दिलेला ओरडा. बालपणात अशा गोष्टी घडणं म्हणजे खूपच कॉमन आहे, नाही का? मी कोणतीही वस्तू चोरलेली नाही अशी त्याची ती घाबरलेली प्रतिक्रिया, हे तर प्रत्येक घरातलं नेहमीचं दृश्य वाटतं. पण थांबा, इथेच तर कथेची खरी गोम आहे. हे वरवर साधं वाटणारं दृश्य आपल्याला पप्पूच्या निरागस जगाची खऱ्या अर्थाने ओळख करून देतं. आता इथली सर्वात रंजक गोष्ट कोणती माहितीये? ही कथा कशाप्रकारे एका आईसबर्ग म्हणजे हिमनागासारखी काम करते. म्हणजे बघा, एका बाजूला पप्पूच्या अगदी छोट्या छोट्या आणि निरागस चिंता आहेत, जसं की हरवलेला पेन्सिल बॉक्स, शाळेच्या ट्रिपला जाण्याची ती प्रचंड इच्छा किंवा बाहेर जाऊन खेळण्याची ओढ. पण दुसरीकडे त्याच्या पालकांच्या मनात असलेली एक प्रचंड आणि न सांगता येणारी भीती आहे. त्यांच्या मुलाला एका अत्यंत कठोर सामाजिक वास्तवामुळे कायमचं गमावण्याची भीती. हा विरोधाभास आपल्याला हे समजायला मदत करतो की वरवर जे दिसतंय ना, त्यापेक्षा खूप काही भयंकर आणि गंभीर असं त्या पृष्ठभागाखाली दडलेलं आहे. भाग 1. सामान्य बालपण. आता बघा, ही कथा अगदी सुरुवातीलाच आपल्याला एका खोट्या सुरक्षिततेच्या भावनेत कसं अलगद अडकवून ठेवतात. आपण जणू एका मध्यमवर्गीय घरातील रोजच्या घडामोडीच पाहत आहोत असा अगदी खराखुरा भास इथे निर्माण होतो. पप्पूचं आयुष्य हे अत्यंत सामान्य, अगदी आपल्या ओळखीचं दाखवलंय. म्हणजे शाळेच्या वस्तू सतत हरवणं, निष्काळजीपणाबद्दल आईचा तो नेहमीचा ओरडा खाणं, खेळताना पडून कपडे खराब करणं आणि बाहेर जाण्यापूर्वी पजामा घालण्यासाठी आईने दिलेली ती सक्त ताकीद. हे सगळे प्रसंग पप्पूबद्दल आपल्या मनात एक प्रकारची जवळीक आणि सहानुभूती निर्माण करतात. त्याच्या या निरागस जगात आपण इतके रमून जातो ना, की भविष्यात त्यांच्यावर जे काही संकट येणार आहे त्याची पुसटशी कल्पनाही आपल्याला येत नाही. भाग 2. ट्रिपसाठीचा हट्ट. आता इथूनच या कथेला एक महत्त्वाचं वळण मिळतं. या कथेचा जो मुख्य संघर्ष आहे ना, तो शाळेच्या ट्रिपवरून सुरू होतो. एका अगदी साध्याशा गोष्टीमुळे घरातील ती शांतता कशी अचानक भंग पावते हे आता आपण बघणार आहोत. हा सगळा घटनाक्रम कसा वाढत जातो ते बघा. आधी शाळेत शिक्षक एका नॅशनल पार्कच्या ट्रिपची घोषणा करतात. मग काय, मधल्या सुट्टीत मित्रमैत्रिणींची ती नेहमीची चर्चा की आई वडील ट्रिपला पाठवतील की नाही. आणि शेवटी घरी आल्यावर पप्पू अत्यंत उत्साहाने त्याच्या पालकांकडे ट्रिपच्या पैशांची मागणी करतो. वरवर पाहता हा अगदी नैसर्गिक घटनाक्रम आहे, पण नेमक्या याच क्षणापासून घरात एक वेगळीच अस्वस्थता पसरायला सुरुवात होते. आता आईच्या या वाक्याकडे जरा लक्ष द्या. नाहीच जायचं म्हणजे नाही जायचं. एका साध्या शाळेच्या सहलीसाठी आईच्या बोलण्यात अचानक आलेला हा तीव्र कठोरपणा आणि भीती खरंच विचार करण्यासारखी आहे. एका छोट्याशा सहलीबद्दल तिची इतकी टोकाची प्रतिक्रिया का बरं असावी? ही अवाजवी वाटणारी भीती आपल्याला स्पष्टपणे सुचवते की इथे नक्कीच काहीतरी असं आहे जे आपल्या नजरेपासून लपून ठेवलं गेलंय. आणि इथूनच आपल्याला उत्तमरित्या दिसून येतं की वडील कशाप्रकारे पप्पूला समजावण्याचा आणि त्याची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. ते त्याला इतर गोष्टींची आमिषं दाखवतायत. कधी डोंगरावर जायचं, कधी नदीवर जायचं, तर कधी चामुंडा मातेच्या जत्रेचं आश्वासन देत आहेत. आता तुम्हाला वाटेल की हे फक्त त्याचा ट्रिपचा हट्ट मोडण्यासाठी आहे, पण नाही. यातून वडिलांच्या मनात असलेली एक अत्यंत खोल चिंता दिसून येते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाला स्वतःच्या नजरेआड होऊ द्यायचं नाहीये. हीच ती भीती आहे जी त्यांना आतून अस्वस्थ करत आहे. आता आपण इथे थोडं थांबूया आणि एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार करूया. आई-वडिलांना खरंच त्याला ट्रिपला का पाठवायचं नाहीये? हा फक्त पैशांचा प्रश्न आहे का, की तो खूप लहान आहे म्हणून? या प्रश्नांचं उत्तर जसजसं जवळ येतं ना, तसतशी या कथेची गंभीरता अधिकच वाढत जाते. या एका प्रश्नामागे एक अत्यंत भयंकर आणि लपवलेलं भावनिक सत्य दडलेलं आहे, जे आता आपल्यासमोर उघड होणार आहे. भाग 3. कटू सत्याची धडक. आता आपण कथेच्या क्लायमॅक्सकडे म्हणजेच उत्कर्ष बिंदूकडे पोहोचलो आहोत. हा तो क्षण आहे जिथे एका भयंकर सत्याची अत्यंत कठू अशी धडक कुटुंबाच्या दारावर होते. किन्नर समाजाचं अचानक कुटुंबाच्या दारात येऊन उभं राहणं हा या कथेतील तो हिमनग पाण्याबाहेर येण्याचा क्षण आहे.
आत्तापर्यंत जपलेला त्या सामान्य आयुष्याचा भास एका क्षणात चक्काचूर होतो. मुलाची खरी ओळख आणि कुटुंबापासून त्याची होणारी ती अटळ ताटातूट आता सगळ्यांसमोर येते. आईवडिलांनी आत्तापर्यंत जो काही खटाटोप केलाय ना, ती सगळी धडपड केवळ या एका क्षणापासून वाचण्यासाठी होती, हे आता लख्खपणे स्पष्ट होतं. भाग 4. आईचं प्रेम विरुद्ध समाज. इथून पुढचा भाग अत्यंत हृदयद्रावक आहे. एका आईचं अमर्याद प्रेम आणि दुसऱ्या बाजूला समाजाचे ठरलेले नियम असा हा थेट संघर्ष आहे. पण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की या संपूर्ण प्रसंगात कोणा एकाला चुकीचं ठरवणं योग्य ठरणार नाही. आईची ही आर्त हाक ऐका, माझं मूल मला परत द्या, मी त्याला लहानपणापासून प्रेम दिलं आहे. हे शब्द एका आईची अगतिकता आणि तिचं ते अथांग जैविक प्रेम दाखवून देतात. आपल्या पोटच्या गोळ्याला स्वतःपासून दूर होताना पाहणं यापेक्षा मोठं दुःख कोणत्याही आईसाठी असूच शकत नाही, बरोबर? तिची ही धडपड केवळ भावनेतून आलेली आहे, जिथे समाजाचे नियम हरतात आणि मातृत्वाचा टाहो जिंकतो. आता त्याच्या अगदी विरुद्ध बाजूची परिस्थिती पहा. किन्नर समाजाची ही भूमिका इथे कोण्या खलनायकाची नक्कीच नाहीये, तर ती समाजाच्या एका अत्यंत कटू वास्तवाची जाणीव करून देणारी आहे. ते म्हणतात, तू त्याला जन्म दिला आहेस, पण हे लोक त्याला स्वीकारणार नाहीत. हे वाक्य एका मोठ्या सामाजिक नाकारलेपणातून आणि वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेतून आलेला आहे. त्यांचा हा युक्तिवाद समाजाच्या व्यापक नकारावर आणि त्यांनी स्वतः आयुष्यभर सहन केलेल्या वास्तवावर आधारित आहे. या अत्यंत नाजूक क्षणी वडिलांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. वडील इथे वास्तवाचा नाईलाजाने स्वीकार करताना दिसतात. त्यांना हे आतून कळून चुकले की ते पप्पूला समाजाच्या या कठोर नियमांपासून कायमस्वरूपी वाचवू शकणार नाहीत. उद्या जेव्हा तो मोठा होईल तेव्हा आपण काय करू? तू त्याला असं रोखू शकशील का? त्याला जाऊ दे. वडिलांचे हे शब्द म्हणजे हे अत्यंत कठीण सत्य स्वीकारण्याची एक वेदनादायी प्रक्रियाच आहे. भाग 5. निरागसता आणि न सांगितलेली वेदना. या अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगानंतर आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. इथे आपण ती निरागसता आणि कधीही न सांगितल्या जाणाऱ्या वेदनेचा शेवट पाहणार आहोत. विचार करा, जे पालक कालपर्यंत शाळेसाठी आणि अगदी एका पेन्सिल बॉक्ससाठी त्याला इतकी कडक शिस्त लावत होते, तेच आता त्याला शाळेला भुट्टी मारू देत आहेत, त्याला आरामात झोपू देत आहेत. पप्पू बिचारा गोंधळलेला आहे आणि घरातच वाट पाहतोय. पालकांना आता पूर्णपणे कळून चुकलंय की त्यांच्याकडे आता फारच कमी वेळ उरलाय आणि म्हणूनच येणाऱ्या संकटाची चिंता करण्यापेक्षा उरलेले काही थोडेसे दिवस आपल्या मुलासोबत अगदी प्रेमाने घालवण्याचा निर्णय ते घेतात. ही भावना खरंच अत्यंत मन हेलावून टाकणारी आहे. या कथेतील सर्वात दुःखद विरोधाभास इथे अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट होतो. एका बाजूला एक अत्यंत निरागस मुलगा आहे, ज्याला केवळ आपल्या मित्रांसोबत खेळायचंय आणि शाळेच्या ट्रिपला जायचंय. तर दुसऱ्या बाजूला असा समाज आहे जो त्याचे अत्यंत कठोर नियम आणि परंपरा लादतोय, ज्यामुळे या मुलाला त्याच्या ओळखीमुळे त्याच्या प्रेमळ कुटुंबापासून कायमचं वेगळं व्हावं लागतंय. आणि सगळ्यात वाईट म्हणजे प्रौढांचे हे कठोर नियम या छोट्याशा जीवाला अजिबात समजलेले नाहीत. थोडक्यात सांगायचं तर पेन्सिल बॉक्स ही कथा एका पालकांचं निस्सीम प्रेम आणि विविधता न स्वीकारणाऱ्या समाजाच्या खोलवर रुजलेल्या परंपरा यांच्यातील अत्यंत विध्वंसक संघर्षाची एक मार्मिक आठवण करून देते. ही केवळ एका कुटुंबाची कथा नाहीये, तर ती आपल्या सर्वांसाठी एक आरसा आहे, जो आपल्याला या सामाजिक नियमांबद्दल आणि वास्तवाबद्दल सखोल विचार करायला भाग पाडतो. शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजचं हे विश्लेषण संपवूया. समाजाच्या या खोलवर रुजलेल्या नियमांची खरी किंमत काय आहे? विशेषतः जेव्हा या नियमांमुळे एका कुटुंबाच्या प्रेमाचा आणि एका मुलाच्या निरागसतेचा बळी द्यावा लागतो. हा विचार नक्की करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विषयासह.